भाषेची अभिव्यक्ती. आपल्या मनात विचार येतात, भावना जागृत होतात. त्या दुसऱ्या व्यक्तीला आपण कळवतो, सांगतो. आपल्याला आश्चर्य वाटते, तेव्हा आपण भुवया उंचावतो. आपल्याला नापसंती दाखवायची असते, तेव्हा मान आडवी हलवतो किंवा हात हलवतो. आपल्याला रागवायचे असते, तेव्हा डोळे वटारतो. अशी आपली ही हावभावाची भाषा असते. भाषा मुख्यतः दोन प्रकारची आहे: स्वाभाविक किंवा नैसर्गिक, कृत्रिम किंवा सांकेतिक. मनुष्य प्राण्याची बोलण्याची भाषा किंवा संकेत ठरवून केलेली हावभावाची भाषा यांची गणना कृत्रिम भाषेत होते. भाषा हा शब्द भाष्य अशा संस्कृत धातूपासून आला असून त्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा आहे. आपल्या मनातील विचार बोलून दाखवणे हे भाषेचे महत्त्वाचे स्वरूप आहे. तसेच आपले विचार आपण लिहूनही दाखवतो. लिहिण्यासाठी आपण लिपी वापरतो. लिपीचा शोध लागल्यामुळे लेखन शक्य झाले आहे. भाषेचे महत्त्व. भाषा हे संवादाचे एक प्रभावी माध्यम आहे. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. आपले विचार, भावना, कल्पना, अर्थछटा नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी भाषेवरील प्रभुत्व आवश्यक असते. हे आपले बोलणे, विचार करणे हे भाषेच्या माध्यमातूनच घडत असते. भाषेचे महत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे. भाषेमुळे आपले सर्व जीवन व्यवहार सुरळीत होत असतात. भाजी मंडईतून भाजी आणण्यापासून एखाद्या ग्रंथाच्या अभ्यासापर्यंत भाषा आपल्याला साथ करते. आपल्या विकासासाठी भाषा आपल्याला आयुष्यभर मदत करते. व्यक्तीच्या विकासाबरोबरच समाजाच्या विकासातही भाषेचे योगदान मोठे आहे. समाजाच्या विकासात अनेक विचारवंत, तत्त्वज्ञ, कवी, लेखक यांचा सहभाग असतो. त्यांचे विचार जतन करण्याचे काम भाषा करते. विविध लहान मोठी